जय महाराष्ट्र. मी पुणे शहर प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अजय सपकाळ. आमच्याकडे महादेव नगरे हे करमाळ्यामधून गेल्या महिन्यात आले होते. शेतीचं अवजार उचलताना त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. घराची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातनं मुख्यमंत्री निधीमधून मदत करता आली नाही. त्यांनी शिवसेना भवनाशी संपर्क साधला असता आम्ही वैयक्तिक पातळीवर जाऊन सिम्बायोसिस हॉस्पिटलला सांगून त्यांचं ऑपरेशन मोफत करण्यासाठी विनंती केली. त्यात आम्हाला यश आलेले. मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पुणे शहर कार्यालय यांच्या वतीने सिम्बायोसिस हॉस्पिटलचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की गरजवंत शेतकऱ्याला शिंदे साहेबांच्या वतीने आजही न्याय मिळतो आणि हॉस्पिटल प्रशासन आजही शिवसेनेच्या नावाने हादरते. ह्याचा तो समोर पाठपुरावा यश आलेले. महादेव भाऊ त्यांचं 2 मिनिटात मनोमत व्यक्त करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी शेतीमध्ये काम करताना शेतीचा अवजार माझ्या हाताला लागले आणि हाताची दुखापत झाल्यानंतर एक 15 दिवसात माझ्या भावाच्या ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली. त्यानंतर 2 महिने मी माझ्या हाताकडे बघितलंच नाही आणि दाखवल्यानंतर परत डॉक्टरांनी सांगितलं की या ठिकाणी बोन ग्राफ्टिंग करावं लागेल. मग 1.5 लाख रुपये खर्च सांगितला. परिस्थिती अतिशय बिकट. आल्यानंतर मला एक जणांनी सांगितलं की शिवसेना भवनला जावा. तिथे अजय सपकाळ आहेत शहर प्रमुख. त्यांना येऊन भेटलो तर माझी शिवसेना फंडातून फाईल रिजेक्ट झाली. त्यातून त्यांनी मला दिलासा देत त्यांनी सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं ऑपरेशन फ्री करण्याचं आमच्याकडे लागलं. बडते साहेबांनी पण सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला संपर्क करून जे माझे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन त्यांनी फ्रीमध्ये करून दिलं आणि आज माझा हात एकदम व्यवस्थित आहे. तरी मी आपले वैद्यकीय मदत कक्षाचे शहर प्रमुख श्री अजय सपकाळ, श्री राजेंद्र बडते साहेब आणि शिवसेना उपशिवसेना प्रमुख श्री सुधीर कुरुंकर साहेब या सर्वांचे आणि मेन आपले शिंदे साहेब या सर्वांचे मी आभारी आहे की त्यांच्यामुळे आज माझं ऑपरेशन होऊन हात व्यवस्थित झाला. आणि आपले मंगेश चिवटे साहेब यांचाही मी खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.